अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे। याच त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज भर उन्हात अनोखे पाणी वाटप आंदोलन करण्यात आले। केवळ निषेध न नोंदवता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला। येवल्यातील मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रखरखत्या उन्हात अडकून पडलेल्या वाहनधारकांचे हाल होत असताना शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि गटनेते गणेश शिंदे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले। यावेळी त्यांनी केवळ घोषणाबाजी न करता उन्हाने व्याकुळ झालेल्या वाहन चालकांना पाणी देऊन दिलासा दिला। तसेच अडकलेली वाहने बाजूला करून वाहतूक मोकळी करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला। यावेळी त्यांनी प्रशासनाच्या संथ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। येवलेकरांना या रोजच्या त्रासापासून मुक्ती कधी मिळणार? भर उन्हात नागरिक तासनतास अडकून पडत आहे, पण प्रशासनाला याचे गांभीर्य नाही। जर ही कोंडी लवकर फुटली नाही तर शिवसेना स्टाईलने आणखीन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला। मुक्तानंद शाळेवर आज आमची शिंदे पाटील फाउंडेशनची क्रिकेट टुर्नामेंट विषयी एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती। सदर मीटिंग चालू असताना आमचे काही पदाधिकारी क्रिकेट असोसिएशनचे, टेनिस क्रिकेट बोर्ड असोसिएशनचे पदाधिकारी हे नाशिकहून तसेच महाराष्ट्रातून काही पदाधिकारी येणार होते, परंतु त्यांना येण्यास उशीर झाला आणि इथं आम्हाला पूर्ण ट्रॅफिक जाम बी दिसत होतं। तर आम्ही कॉल केला असता त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्णतः इथं ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे। त्याच वेळेस अनेक शाळेतले विद्यार्थी, लहान लहान मुले, काहींचे पेपर चालू आहे, असे विद्यार्थी देखील या ठिकाणी आम्हाला अटकलेले दिसते। तर सदर ट्रॅफिकविषयी कलेक्टर साहेबांचा आदेश निघालेला आहे की रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत कुठलेही हेवी व्हेकल हे इथल्या हायवेला येणार नाही, परंतु तसे काही दिसत नाही। अध्यादेश निघाला, अनेकांनी त्याचा गवगवा केला, त्याचं श्रेय लाटलं, श्रेय घेतलं। आम्हाला त्याविषयी काही म्हणायचं नाही। तुम्ही जर आपल्या येवला शहरासाठी काम करताय तर त्या गोष्टीला, चांगल्या गोष्टीला आमचा कशाला विरोध राहणार, परंतु तुम्ही श्रेय लाटतात आणि तशी परिस्थिती तर बिलकुल इथं नाही। कलेक्टर साहेबांचा अध्यादेश असताना इथं सर्वांनी आपलं श्रेय घेतलं, सर्वीकडे बातमी आली की बाबा आम्हाला बी त्या गोष्टीचा आनंद झाला, परंतु तसं काही परिस्थिती इथं नाही। आज जवळजवळ सकाळी 10 वाजेपासून तर आत्तापर्यंत इथं एकदम चक्काजाम लागलेला आहे। अनेक विद्यार्थी त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहे। अनेक जे हेवी व्हेकलवाले जे ड्रायव्हर आहे ते बी पाण्याने त्रस्त, कोणी भुकेने त्रस्त अशी दिसत आहे। येवला शहर पोलीस स्टेशन असो, येवला तालुक्याचं पोलीस स्टेशन असो, पोलिसांविषयी बी आमचं सांगणं आहे की त्यांनी फक्त याच कामात राहायचं का? त्यांनी गुन्हेगारी असो, काही कोणाला आणायला जायचं, बाकीचे कामं सोडून द्यायचे का? एकच काम येवल्याला उरलेलं आहे, हा चक्का जाम कसा सोडवला जाईल? पोलिसांना बी आपलं कुटुंब आहे, त्यांनी कधी आपल्या कुटुंबाला टाईम द्यायचा? आम्हाला कोणाविषयी रागद्वेष बिलकुल नाही, परंतु हा प्रश्न कोणी सोडवा, त्याचं श्रेय घ्या, पण प्रश्न तर सोडवा तुम्ही। तर हा प्रश्न सुटत नसन तर आम्ही आमचे आमदार साहेब किशोर भाऊ दराडेंना घेऊन, DCM, आमचे डेप्युटी मिनिस्टर, उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे सर्व एकनाथ शिंदे साहेब, तसेच PWD मंत्री यांना आम्ही भेटून एक निवेदन देऊ की कलेक्टर साहेबांचा अध्यादेश निघालेला असतानासुद्धा इथं हेवी व्हेकल शहरात येतात आणि याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, अनेक गोरगरीब जनतेचा बळी जाऊ राहिला। सर्व लोक पाहत आहेत। इतकं आज हायवेला यायला भीती वाटते। मोठी गाडी कोणाला काढायची असली तर भीती वाटते का हायवेला आपल्याला जायला भेटेन का? नाशिकला जर जायचं तर इथून हायवेला यायला 1-1 तास लागतो, बाहेर निघायला, बाहेरच्या लोकांना यायला 1-1 तास लागतो। तर हा प्रश्न सुटला पाहिजे अशी आमची प्रांजळ इच्छा आहे आणि हा प्रश्न कुणी बी सोडवा, त्याचं श्रेय बी घ्या, पण प्रश्न तर सोडवा। आज आम्ही शिंदे सेनेचे पदाधिकारी तसेच आमचे शिंदे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो आणि आम्ही बराच वेळ ट्रॅफिक मोकळी करायचा प्रयत्न बी केला। ती करत असताना ट्रॅफिक आपली विंचूर चौफुली, इथं गंगा दरवाजा रोड, तसेच इथं फत्तेपुरुष नाका अनेक ठिकाणी जाम आहे। आम्हाला आज घरीसुद्धा जाता येणं शक्य झालेलं नाही, तरी सदर प्रश्न आम्ही 100% सोडवण्याचा प्रयत्न करू। आमचे आमदार साहेब किशोर भाऊंना आम्ही याचं आधी पहिले निवेदन देऊ आणि
त्यानंतर तेच निवेदन आम्ही आमदार साहेबांना संघ घेऊन शिंदे साहेबाकडे जाऊन हा आम्ही प्रश्न सोडायचा पूर्णपणे प्रयत्न करू. शाळेला दररोज उशीर होतो, त्याच्यामुळं दररोज आम्हाला मार भेटतो व हे ट्रॉफिकमुळं त्यांनी जास्त हे करून घेतलं आहे. काय विनंती प्रशासनाला? की ट्रॉफिक लवकर यावं, खुली करावं. म्हणजे आम्हाला धंदे व्हायला तयार नाही आहे. ट्रॉफिकमुळे 2-2, 3-3 घंटे ट्रॉफिक जाम होती आहे. धंद्यावर परिणाम झाला आमच्या. 1-2 लोकला व्हायला तयार नाही. आमचे पोटे कसे भरायचे आम्ही ते प्रयत्न करू. 3-3 घंटे झाले, गाड्या चक्का जाम आहे. दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला.